पत्रकार परिषद आज जो पत्रकार परिषद ली गई, इस पत्रकार परिषद का उद्देश्य और इस पत्रकार परिषद के माध्यम से मैं ये कहना चाहता हूँ कि जो सकल राजपूत समाज ने जो मेळावा आयोजित किया था अयोध्या नगरी में 14 मई को, उस मेळावे के माध्यम से हमारा ये उद्देश्य था कि जो कास्ट सर्टिफिकेट है वो उसमें जो अड़थड़े निर्माण हो रहे थे वो दूर करना, समाज का एक आर्थिक विकास महामंडल बनाना और यहाँ पर एक महाराणा प्रताप जी का अश्वरूढ़ पुतला, ये हमारी प्रमुख मांगनियाँ थी। उस माध्यम से सब समाज ने संगठित होके, जो वाड़ी वस्ती तांडेपे का सब समाज ने संगठित होके ये मेळावा यशस्वी किया था। इस मेळावे में देश के रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी, मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब, सब आमदार, सब खासदार, पालक मंत्री, स्थानिक मंत्री सब उपस्थित थे। और इस मेळावे के माध्यम से हमने समाज के हित में ये मांगनी की थी। और उस समय ऐसा तय हुआ था कि इस मेळावे जो संपन्न हो रहा है ये कोई भी राजकीय हेतु से नहीं हो रहा है, लेकिन आज कुछ लोग समाज के इसको राजकारण के लिए वापर करके समाज की दिशा भूल कर रहे। ये करना नहीं है। प्रेस के माध्यम से हम यही उनको विनंती करना चाहते हैं। 14 मे 2023 ह्या रोजी आम्ही जो सकल राजपूत महासंमेलन भरवलं किंवा मेळा आयोजित केलेला होता। आम्ही पूर्ण तांडे वस्ती खेड्यापाड्यात गावात प्रत्येक समाजाच्या गावात जाऊन लोक एकत्र केले होते। याचा मागचा उद्देश हा होता की आमच्या जे विद्यार्थी आहे शैक्षणिक त्यांना जे अडचणी येत होत्या त्या दूर व्हावं, आपलं काहीतरी शासन दरबारी मागणी करावा। सर्टिफिकेट भेटत नव्हते, आता भेटायला लागले। महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं जेणेकरून आमचे काही विद्यार्थी आहे, काही व्यावसायिक आहे त्यांना लाभ होईल। ते पण आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब त्यांनी ते आदेश दिले, पारित झालंय ते। पण मे जूनला त्याचं काहीतरी होईल। जे काही विविध अडचणी होत्या इथं शहरामध्ये आर्थिक आपलं महाराणा प्रताप अश्वरूढ पुतळा म्हणून आता सध्या पुतळ्याचं प्रगतीपथावर काम चालू आहे। हे सगळे कामं करण्यासाठी आम्ही समाज एकत्र केलं होतं। याचं राजकीय कोणी भांडवल करू नये। राजकीय भांडवल केलं तर कामं होत नाही, आमचं हे उद्देश होतं। आणि आम्ही जेव्हा प्रत्येक खेड्यापाड्यात गेलो आम्ही सगळ्याला शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही याचं कोणी राजकारण करणार नाही, कारण की प्रत्येक समाज प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात संघटनेमध्ये काम करतोय। म्हणून आम्ही त्याच वेळेस सगळ्यांना शब्द दिलेलं होतं। पण आता काही लोक त्याचा राजकीय फायदा घेऊ इच्छित आहे, तर त्यांना एक विनंती ते घेऊ नये बा त्यांनी।